नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. लेवल 1 ते 5 कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी. या कर्मचाऱ्यांची होणार सर्वाधिक पगारवाढ तर पेन्शनवाढ. चला पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. सरकारी कर्मचारी नव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहे. दरम्यान प्रत्यक्ष पगारवाढ येण्यास अजूनही वेळ आहे. कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असणार आहे. याच दरम्यान कर्मचाऱ्यांचा पगार आता कितीने वाढणार याबाबत प्रश्न विचारला जात आहे. तर कोणत्या लेवलसाठी किती पगारवाढ होणार असाही प्रश्न आता समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्वाधिक फायदा लेवल 1 ते लेवल 6च्या कर्मचाऱ्यांना होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होण्यासाठी 2027 पर्यंतचा वेळ लागू शकतो. दरम्यान या कालावधीसाठी एरियरही मिळणार आहे. 7व्या वेतन आयोगात 14.27% पगारवाढ झाली होती. त्यानंतर आता पगारवाढ 18 ते 24% करण्याचीही शक्यता आहे. यामध्ये फिटमेंट फॅक्टरची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 पट होता, तर आता फिटमेंट फॅक्टर 1.90 ते 2.8 पट होऊ शकतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार फिटमेंट फॅक्टर 1.92 पट होऊ शकतो. जर फिटमेंट फॅक्टर 1.92 निश्चित झाला तर बेसिक सॅलरी 18,000 रुपयेवरून 34,560 होऊ शकते. तर याचसोबत महागाई भत्त्यातही मोठी वाढ होऊ शकते. सध्या कर्मचाऱ्यांची बेसिक पेन्शन हे 9,000 रुपये आहे, तर आता ही पेन्शन 15,000 ते 20,000 होण्याचीही शक्यता आहे. कमाल पेन्शन 1.25 लाखही होऊ शकते. नवीन वेतन आयोगात सर्वाधिक फायदा हा लेवल 1 ते लेवल 6च्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.